मित्रांनो, मॅथ्स हा असा एकमेव सब्जेक्ट आहे की ज्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 101% मिळतील किंवा ज्यांना मॅथ हे कठीण वाटतं, मॅथ समजत नाही, त्यांना सुद्धा हाय स्कोर कशा पद्धतीने मिळेल त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीज काय घेऊन आली आहे, त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील। मॅथ्स हा सब्जेक्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप डिफिकल्ट वाटतो, पण मित्रांनो हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की ज्यात तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात किंवा ज्यांना थोडं डिफिकल्ट वाटत असेल ते सुद्धा हाय स्कोर या मॅथ मध्ये करू शकतात। तर ते कशा पद्धतीने, कुठल्या स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायला हव्या, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी त्याच लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी घेऊन आलेली आहे। त्या तुम्हाला इफेक्टिव्हली अल्जेब्रा आणि जॉमेट्रीच्या पेपरात कामात येणार आहेत। तर पेपर सॉल्व्हिंग मेथड काय असायला हवी, कोणत्या टॉपिक्सवर जास्त फोकस करायला हवा, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इन शॉर्ट अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचा पेपर तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याच्या सर्व लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस होणार आहेत। तर डिले न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय काम करायचंय, तर मागील 5 वर्षांपूर्वीचे ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व बघायच्या आहेत। त्यातून तुम्हाला पेपर पॅटर्न समजेल की अल्जेब्रा जॉमेट्रीचं नेमकं पेपर पॅटर्न कसं असतं, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात, त्यातून तुम्हाला फ्रिक्वेंटली आस्क्ड जे क्वेश्चन्स आहेत ते काढायचे आहेत, ते सॉल्व्ह करायचे, कारण की मोस्टली चान्सेस असतात की त्यातले क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात। त्या पेपर्सवरून तुम्हाला कळेल की अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे कुठले कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, कुठल्या पॉइंट्सला आपण जास्त वेटेज दिलं पाहिजे, ते अभ्यासायला पाहिजे। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमधूनच समजणार आहेत। तर मित्रांनो, नंतर काय करायचं, फॉर्म्युला आणि थेरम हे परफेक्ट करा। मॅथ्स म्हणजे काय, हा सर्व थेरम आणि फॉर्म्युलांचा गेम आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुमची एक फॉर्म्युला शीट रेडी असायला हवी। अल्जेब्राचे जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते सर्व एका शीटमध्ये, जॉमेट्रीचे जे काही इम्पॉर्टंट थेरम आहेत त्यांचं सुद्धा शीट तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा अभ्यास करणार तर ती फॉर्म्युला शीट तुमच्या डोळ्यासमोर असेल, तुम्हाला लवकर क्लिक होतील की कुठला फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आहे। तर मित्रांनो, मॅथ्स तुम्ही रटू नका, नुसतं पाठ करू नका। मॅथ हा पाठ करण्याचा विषय नाहीये, हा कन्सेप्च्युअली समजून घेण्याचा आहे। तुम्ही क्वेश्चन समजून घेणार तर त्यामागचा तो कन्सेप्ट काय आहे, आन्सर कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, या गोष्टींकडे लक्ष द्या। जर तुम्ही फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करताय तर तो फॉर्म्युला नेमका काय आहे, तो कसा लक्षात राहील, पाठ करून हे फॉर्म्युला लक्षात राहणार नाहीये मित्रांनो। तर तुम्हाला प्रॅक्टिस, मॅथ हा सर्व प्रॅक्टिसचा खेळ आहे। तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तेवढंच तुमच्या मेमरीमध्ये तो फॉर्म्युला फिट होईल। त्याच्यामुळे फॉर्म्युला पाठ करायची ही गोष्ट विषयच येत नाही, तर तुम्हाला कन्सेप्ट काय आहे तो समजून घ्यायचा आहे। कुठला फॉर्म्युला केव्हा यूज होईल ह्या गोष्टी तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करणार। तर प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट। तर मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट, पेपर इफेक्टिव्हली सॉल्व्ह करा। मॅथ्सच्या पेपराला तुम्हाला टाइम मॅनेज करायचा आहे, कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, जसं मार्कांचं वेटेज असेल ना त्याच्यानुसार तुम्ही त्या प्रश्नाला वेळ द्यायला। मित्रांनो, तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा विचारले गेले असतात 1 मार्काला किंवा 2 मार्काला, तर ते तुम्हाला फास्ट आणि करेक्ट सॉल्व्ह करायचे। त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे असतील 2 किंवा 3 मार्काला, ते तुम्हाला त्याच्या स्टेप्स आणि फायनल आन्सर एकदम प्रॉपर लिहायचंय। लॉजिक तिथं जे काही असेल, फॉर्म्युला असेल तर त्याला व्यवस्थित बॉक्स करायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं जे फायनल आन्सर येईल त्याला सुद्धा बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि आन्सरचं रिझन द्यायला मात्र विसरू नका। आणि जर जॉमेट्रीचे उदाहरणं असतील तर त्यांना युनिट विसरू नका, मेजरमेंट विसरू नका। ह्या क्षुल्लक गोष्टींमुळे तुमचे मार्क्स जातात, तर या गोष्टी लक्षात ठेवा। 4 ते 5 मार्कांचा क्वेश्चन असेल, जसं की डायग्राम असेल किंवा ग्राफ काढायचा असेल, तर त्याला व्यवस्थित लेबल द्या, प्रॉपर एक्सप्लेनेशन द्या, जेणेकरून तुम्हाला त्यात आउट ऑफ मार्क्स मिळतील। मित्रांनो, क्वेश्चन लिहिण्याची गरज नसते, तुम्हाला डायरेक्टली आन्सर लिहायचं असते। त्याच्यामुळे करेक्ट आणि व्यवस्थित लिहा, नीट आणि क्लीन हँडरायटिंग ठेवा, जास्त खाडाखोड करू नका। तुमचं एखादं एक्झाम्पल चुकलं पण असेल तर तिथं फक्त 1 लाईनने क्रॉस करा आणि पुढे नवीन ते उदाहरण व्यवस्थित सॉल्व्ह करा। कारण मित्रांनो, शेवटी मॅथ्समध्ये स्पष्टता ही खूप महत्वाची आहे। तुम्ही जितकं स्पष्ट आणि सुटसुटीत लिहिलंय तितकं तुमचं एक्झामिनरला पेपर चेक करायला सोपं जातं आणि तुम्हाला चांगले मार्क्स तिथं मिळतात। ह्या झाल्या काही गोष्टी। त्याच्यानंतर
लास्ट डेला तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा आहे. मित्रांनो, नवीन जे काही कन्सेप्ट असतील ते जरा अवॉइड करा, कारण आतापर्यंत ज्याची आपण प्रॅक्टिस केली आहे ते आपले परफेक्ट झाले तर त्याचीच रिव्हाइज करा. नवीन कन्सेप्ट उचलून कन्फ्यूज नका हो. त्याच्यामुळे जे केलं आहे त्याचीच रिव्हिजन करायची आहे. टफ किंवा लेंथी काही कॅल्क्युलेशन्स असतील ते सोडवण्याऐवजी तुम्ही जे काही स्कोरिंग आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावर फोकस करा. त्यांच्यात मार्क्स तुमचे परफेक्ट करा. तुमची स्वतःची एक सेल्फ टेस्ट घ्या. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जर तुमची कुठे स्टेप मिस होते किंवा इनकरेक्ट येते तर तुम्ही एकदा चेक करा की आपलं कुठे चुकलंय. नाहीतर सॉल्व्ह करता करता एकदा बघून घेऊ काय आहे असं करू नका. स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि नंतर ते क्रॉस चेक करून बघा. याने तुमची प्रॅक्टिस. आणि खूप महत्वाचं, एक्झामच्या दिवशी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्या कुठल्या तर शांत राहा आणि कॉन्फिडंट राहा. पेपर हातात आल्यावर गोंधळून जाऊ नका. तर व्यवस्थित प्रश्नपत्रिका बघा. जो प्रश्न तुम्हाला इझी वाटतोय ते पहिले सोडवा. त्याच्यानंतर मॅथ्सच्या विषयामध्ये तुम्हाला फॉर्म्युला आणि फायनल आन्सर हे खूप इम्पॉर्टंट असतं, त्याच्यामुळे त्याला बॉक्स करा. तुमचा जितका पेपर वेल ऑर्गनाइज असेल तितके तुम्हाला जास्त चान्सेस असतात. एक्झामिनरला पेपर चेक करायला सुद्धा सोपं जातं आणि तुम्हाला बोनस मार्क्स मिळण्याचे सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा. फॉर्म्युला, थेरम असेल, डायग्राम असेल ते व्यवस्थित लेबल द्या. फायनल आन्सर मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करू नका. युनिट द्यायचं असेल तिथे युनिट, प्रॉपर युनिट द्या. तुम्ही काही रफ वर्क केलेलं असेल किंवा जे काही फॉर्म्युले असतील, थेरम असेल ते तुम्ही थोडं रफ पेज, लास्ट पेजवर लिहून ठेवतात बऱ्यापैकी, तर तिथं मेन्शन करा की रफ वर्क. म्हणजे एक्झामिनरला समजेल की तुम्ही इथं काही रफ काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पेज तुमचं सेपरेटच असायला हवे. प्रत्येक प्रश्न, जो काही नवीन प्रश्न असेल तो नवीन पेजवर सुरुवात करा. या अशा पेपर प्रेझेंटेशनच्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा फॉलो करा. ह्याच गोष्टींमुळे एक्झामिनरला पेपर चेक करायला तुमचं सोपं जातं. तुमचं पेपर प्रेझेंटेशनही खूप छान दिसतं. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला टायमाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तुम्ही घड्याळ घालून गेला असाल तर ठीक, नाही तर एक्झाम हॉलमध्ये घड्याळ असेल तर त्यानुसार टाइम मॅनेज करून तुम्हाला सर्व पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि लास्टचे 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण पेपर रिव्हाइज करायचा आहे. तुम्ही कुठे मिस्टेक केलाय, काय आहे, कुठे सुटलं तर नाही, तर त्या गोष्टींसाठी हे शेवटचे 5 ते 10 मिनिटात. एकाच प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवू नका. तर टाइम मॅनेज करायचा प्रयत्न करा. जितकी तुमची प्रॅक्टिस तितकंच तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायला सोपं जाईल. तर मित्रांनो, ह्या काही लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी होत्या ज्या की तुम्हाला हाय स्कोर आणण्यासाठी मदत करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. जे कोणी बोर्ड एक्झाम देत आहेत किंवा देणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा खूप हेल्पफुल ठरेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. रेडी फॉर सक्सेस कमेंट करा, आय एम रेडी, आणि सुरू करा तयारी. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.